नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, तलाठी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाची फार महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे आणि वेटिंग लिस्टमधले जे कॅन्डिडेट आहे त्यांच्याकरता मुदतवाढ करता ही अपडेट आहे आणि फार महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाचं पत्रक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तलाठी 2022ची जी भरती होती 2022-23ची त्या भरतीच्या संदर्भातलं परिपत्रक आहे. दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे आणि दिनांक जे आहे ते 10/3/2025चं परिपत्रक आहे. सर्व विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आहे. ठीक आहे. विषय काय आहे तर तलाठी भरती संदर्भातली जी अपडेट आहे त्याच्या संदर्भातले विषय असा आहे की तलाठी पदभरती सन 2023च्या बाबतची ही अपडेट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही संदर्भ दिलेला आहे की राज्य परीक्षा समन्वय तथा अपर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे तलाठी भरती प्रसिद्धीपत्रक 1127/2023 दिनांक 6/11/2023 रोजीचे प्रसिद्धीपत्रक आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि मी लिहिलेलं आहे बघा. महोदय, तलाठी पदभरती 2023च्या अनुषंगाने एकूण 4793 रिक्त पदांकरता दिनांक 17/8/2023 ते दिनांक 14/9/2023 या कालावधीत TCS आणि आयकॉन कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. दिनांक 11/3/2024 रोजी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तसेच निवड यादा व प्रतीक्षा यादा दिनांक 14/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पॉईंट नंबर 2 आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 4/5/2022 मधील परिच्छेद क्रमांक 11 मध्ये निवड सूचीची कालमर्यादा नमूद केलेली आहे. त्यानुसार निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापासूनची रिक्त पदे विचारात घेण्यात आले त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे 1 वर्षाचा जो कालावधी आहे मित्रांनो तो निवड सूचीकरता दिलेला जातो. 1 वर्षाच्या आत जर जागा खाली झाला तर मग ते प्रतीक्षा यादीतून ते कॅन्डिडेट भरले जातात. ठीक आहे. तर 1 वर्षाचा कालावधी होता. त्यानंतर ही निवड सूची जी आहे ती रद्द होते. ठीक आहे. नंतर नव्याने जागा निघतात, तुम्हाला माहीतच आहे. तर सदर तरतुदीनुसार तलाठी पदभरती 2023 बाबतचा कालावधी दिनांक 13/3/2025 अखेरपर्यंत संपुष्टात येत आहे. म्हणजे 3ऱ्या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत जे आहे ते 1 वर्ष या भरतीला पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतरच्या जो वेटिंग लिस्ट आहे त्याचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे आता या भरतीवर कोणते जे आहे ते म्हणजे ना आपल्याला कोर्ट केस वगैरे पडला होता त्याच्यामुळे ते भरती लांबली, तर त्यांनी इथे संदर्भ दिलेला आहे. तथापि सदर निवड यादीनुसार पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत पुढील कारणामुळे विलंब झाला असल्याचे दिसून येते. आता ती कारणं कोणती आहे ते बघा. नंबर 1 आहे मित्रांनो, तलाठी पदभरती परीक्षा 2023 बाबत मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 420/2024 प्रकरणी माननीय न्यायाधिकरणाने दिनांक 27/3/2024 रोजी पुढील सुनवाईपर्यंत म्हणजे दिनांक 24/6/2024 पर्यंत स्थगिती आदेश दिलेले होते. ठीक आहे. त्यामुळे सदर भरती 3 महिन्याची प्रक्रिया जी आहे ती लांबलेली होती. त्याच्यानंतर पदभरतीचा कालावधी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 आणि विधानसभा निवडणूक 2024 बाबत लागू आलेल्या आचारसंहितेमुळे संबंधित पात्र उमेदवारांना आचारसंहितेच्या कालावधीत नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासुद्धा 3 महिने ते तिकडे वाया गेले. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, वास्तव निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती 2023 बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती 2023 बाबत निवड सूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी 6 महिने इतका म्हणजे दिनांक 13/9/2025 पर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देत आहे. म्हणजे शासनाने ही मान्यता दिलेली आहे. याच्या संदर्भातलं जे पत्रक आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ना आता जी निवड सूची असेल तुमची जी प्रतीक्षा यादीतली क्लिअर होण्याचे जे चान्स असेल ते 13/9/2025 पर्यंत असणार आहे. तर त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सदरच्या कालावधीपर्यंत तलाठी पदभरती 2023 बाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार पूर्ण करण्यात यावी. तसंच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा असं हे परिपत्रक आहे. आणि हे ज्या मित्रांनो संजय बनकर, सहाय्यक सचिव महाराष्ट्र शासन यांचा आणि याच्या ज्या प्रती आहे मित्रांनो राज्य परीक्षा समन्वय तथा अपर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव उचित कारवाईस्तव अग्रेषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं मित्रांनो महत्त्वपूर्ण तलाठी संदर्भाच्या बाबतीत परिपत्रक आहे. ठीक आहे. हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. टेलिग्रामची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. ठीक आहे.
तर अशा प्रकारचं आहे. आणि आता जी मुदतवाढ आहे 6 महिन्याची, तर 6 महिन्याच्या मुदतवाढीपर्यंत वेटिंग लिस्टमधूनच कॅन्डिडेट भरले जाईल. त्याच्यानंतर ज्या आहे त्या नवीन जागा ओपन करण्यात येईल. मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय.